यावेळच्या बजेटमध्ये महिला, शेती, उद्योग, गुंतवणूक, रोजगार अशा मुद्द्यांना प्राधान्य देतानाच गरिबांसाठीही सरकारने आपला पेटारा उघडला आहे। सर्वसामान्य नागरिकांना कोरोना काळात दिलासा देणारी मोफत रेशन योजना यापुढेही चालू ठेवणार असल्याचं बजेटमध्ये स्पष्ट करण्यात आलंय। सरकारची गरीब कल्याण योजना वैशिष्ट्यपूर्ण आहे। आतापर्यंत 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आलं आहे। या योजनेला यावर्षी मुदत वाढ देण्याची महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे। अर्थमंत्री म्हणाल्या, गरिबांचे कल्याण हेच सरकारचे उद्दिष्ट आहे। कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती, त्याचा लाभ कोट्यावधी कुटुंबांना झाला होता। ही योजना यापुढेही सुरू राहणार असल्याने गरीब भारतीयांना मोठा दिलासा मिळणार आहे। 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविणे, शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणे, तेलबिया आणि डाळींच्या उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण बनवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे। पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे।